महायुतीच्या बैठकीमध्ये महायुतीच्या आमदारांनी त्यांच्या पक्षाध्यक्षाशी बोलणं त्या ठिकाणी कुठली भूमिका घ्यायची आहे असा निर्णय समन्वय समितीमध्ये झाला आहे. एकनाथ शिंदेजी पुढील निर्णय करतील, कारण बच्चू कडूबद्दल काही त्यांना काही भूमिका असतील तर त्या एकनाथ शिंदेजींनी मांडतील. कारण समन्वय समितीचा हाच निर्णय आहे की कुठल्याही आमदारांनी, महायुतीच्या आमदारांनी किंवा महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी महायुती संदर्भात काही बोलायचं असेल तर आपल्या पक्ष नेत्याला विचारून बोलायचं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होता, ते प्रकरण सध्या थंड अवस्थेत पडलं आहे. याबद्दल आता कोणीच काही बोलत नाही. म्हणजे त्यामध्ये पोलिसांच्या संपूर्ण जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट आहे, जोपर्यंत पोलिसांची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलिसाच्या तपासात बोलणं काही योग्य होणार नाही. अमरावती शासकीय मेडिकलकडे आता बच्चू कडू यांनी सुद्धा मागणी केली आहे. अचलपूरला व्हावं, संभ्रम सुरू आहे, कुठं व्हावं म्हणाला नाही. शासकीय जिल्हा रुग्णालय असेल तर जिल्ह्यात होतं, जिल्हास्थानी होत असतं, पण अचलपूरला एक रुग्णालय झालं पाहिजे याचा विचार सरकार करत आहे. मी विचार करतोय की काही मोठ्या प्रमाणावर त्या चॅरिटेबल संस्था असतात, टाटा इन्स्टिट्यूट आहे, लता मंगेशकर आहे, अशा इन्स्टिट्यूटशी बोलू. पण अचलपूरला हॉस्पिटल झालं पाहिजे का? झालं पाहिजे, कारण मेळघाटपासून सर्व भाग हा अचलपूरला जोडलेला आहे.